काय चाललंय ना काही कळतच नाहीये। आधी नीलांबरी आणि मग अभयची डेथ आणि आता तर अभयची डेड बॉडीज गायब झाली आहे यार। आपण आपल्या हाताने काढली होती बॉडी, अशी कशी काय गायब होऊ शकते यार? हो ना, आणि त्यानंतर तिथे कोणीच गेलं नाही आपल्यापैकी। इथे तर फक्त आपणच होत ना। अरे असं आपण समजतो विक्या, पण दुसरंही कोणी असूच शकतं ना। गाईज असं तर नसेल ना की हे जो कोणी करतोय तो आपल्यापैकीच एक आहे आणि मुद्दाम आपल्याला त्रास व्हावा म्हणून हा सगळा खेळ खेळतोय। कुठे चालला तू? घरी। तू वेडा आहेस का जरा? मी वेडा नाहीये, पण इथे अजून वेळ थांबलो तर वेडा होईल। आम्हाला काही हाऊस नाही इथे थांबण्याची, पण गोष्टीचा जरा विचार कर नीट। ए टिक्या, येताना सगळे एकत्र आलो होतो ना, मग जातानाही सगळ्यांनी ना एकत्रच जायचंय। तुझ्या मनात आलं म्हणून असं मधनच नाही निघून जाऊ शकत तू। मी इथे तुम्हाला विचारायला नाही आलोय, मी इथून जातो हे सांगायला आलोय। ठीक आहे ऐक 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 मी काय म्हणतो, ऐक हे बघ शांतपणे ऐकून घे मी काय म्हणतो। ए टिक्या, तू आम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत यार। हे बघ, आणि हा जो काही प्रॉब्लेम झालाय तो आपल्याला सगळ्यांना मिळून फेस करायला लागणार की नाही? ए सत्या, मला यात आता जास्त अडकायचं नाहीये रे, प्लीज प्लीज मला जाऊ दे। मी तुला जाऊ देणार नाहीये। ए सत्या, हात सोड ना, मला जाऊ दे। नाही म्हणालो ना टिक्या। ए सत्या, आता हे अति होतंय हा। ए अति तुझा होतंय इथे आल्यापासून, कळलं का? ए सत्या, तू कोण आहे रे मला अडवणारा? मी जाणार। ए मी कोण आहे तुला बघायचंय? हा कोण आहे तुला दाखवतो आता। ए सध्या मूर्ख आहेस तू? अरे त्याला अक्कल आहे का बघ ना। ए सत्या, मार मार मला, मार मार ना। एक काम कर, मारून असतात इथे। ते काही नाही, इथे आल्यापासून सगळ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे। जे घडू नये ते घडतंय, तरी तुम्हाला इथे थांबायचं आहे। शांत बस, शांत बस। मी काय सांगतोय ते आता नीट ऐका। तुझा हा सगळा मेलोड्रामा बंद कर आता, आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकायचा। या सिच्युएशन मधनं कोणीही अंग चोरून घ्यायचं नाहीये। जोपर्यंत हे सगळं सॉर्ट होत नाही तोपर्यंत इथून कोणीही कुठेही जाणार नाहीये। ठीक आहे, इथे इथे ये माझा एक, इथे ये, ही बॅग दे, चल उठ उठ, इथे बस बस म्हटलं ना, मी आहे ना, बस शांत बस। याला पाणी दे, शांत बस म्हटलं ना। मी शांत, एकदम शांत। ठीक आहे, माझं ऐक, जरा समजून घे। आपल्यापैकी कुणीही इथून निघून गेलं म्हणजे त्याची सुटका झाली असं काही नाहीये। पोलिसांना जर अभयची बॉडी सापडली तर आपण सगळेच अडकणार आहोत। अजूनही वेळ गेलेली नाहीये। अभयची बॉडी शोधण्यातच आपलं भलं आहे। ठीक आहे यार, विकी बरोबर बोलतोय। गाईज, अभयची डेड बॉडी सापडणं तर खूप इम्पॉर्टंट आहे यार। मला वाटतं आपल्याला आत्तापासूनच अभयची बॉडी शोधायला बाहेर पडलं पाहिजे। अरे पण आपल्याला काहीच माहित नाहीये, असं कसं शोधणार आपण? कुठेही शोधू, या रिसॉर्ट मध्ये शोधू, आजूबाजूच्या जंगलामध्ये शोधू, कुठेही शोधू, पण आपल्याला बॉडी शोधून काढली पाहिजे। आपण आपल्यामध्येच ग्रुप ठरवूया, म्हणजे आपल्याला एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोधता येईल। नाही यार विकी, मला आता इथून बाहेर पडायचीच भीती वाटते। मी पण नाही जाणार बाहेर। कोणाला काय वाटतं याचा विचार करण्याची ही वेळ नाहीये। आपल्याकडे ऑप्शन नाहीये। चला 2-2च्या जोड्या बनवा लगेच। मग मी आणि टिक्या सायली तू चल माझ्या बरोबर।
म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये तुझं डोकं चांगलं चालतं म्हणून सांगतोय. आधीचा एक्सपिरियन्स आहे म्हणून. विकी मी येते तुझ्या बरोबर. चला हन्म्या आपण दोघं जाऊया. चला. चला आपण पटकन आवरून निघू. काय झालं? चल ना. हो आलेच. आपण जे काम करण्यासाठी बाहेर पडलोय त्यासाठी ऑल द बेस्ट. चल जायचं. चल. तुला थकवा आला तर मला सांग, आपण थांबूया थोडा वेळ. हं? अगं तुझ्याशी बोलतोय मी, रोहिणी. सगळं ओके ना? ठीक आहे ना? हो हो नाही प्रॉब्लेम काही नाहीये. मी जस्ट विचार करत होते. कसला? तुला काय वाटतं अभ्याला कोणी मारलं असेल? नक्की नाही सांगता येणार. अंदाज? कोण कधी काय करेल याचा अंदाज बांधणं अवघड आहे. माझा सतेजवर डाऊट आहे. हो कारण मला अभ्यानेच सांगितलं होतं हा सगळा प्लॅन म्हणजे हा रियुनियन वगैरे हा सगळा प्लॅन सतेजचाच होता. बसला ना विश्वास? माहित नाही, कदाचित तू म्हणतेस तसं असूही शकतं. असूही शकतं म्हणजे? म्हणजे अभ्यानी तुला सांगितलं म्हणून तू सतेजवर डाऊट घेतेयस. पण आपल्यात आता कोणीच धुतल्या तांदळाचं नाहीये आणि हीच फॅक्ट आहे. सावकाश. लागलं नाही तुला? नाही ठीक आहे. टिक्या कुठे? जय हनुमान ज्ञान जय हनुमान ज्ञान सागर. हनुमान ज्ञान सागर. थांब, कुठे चाललास तू? मी चाललोय. अरे झालं का सुरू परत तुझं? अरे थांब ना. थांब. काय होतं? तू मला काही बोल पण मी इथून बाहेर पडतोय. अरे ज्या अर्थी आपल्याला अजूनही बॉडी मिळत नाहीये त्या अर्थी इथे काहीतरी गडबड आहे. अरे कोणीतरी आपल्याला इथे अडकवतंय. अरे मला इथे कळतंय पण आपल्याला इथे थांबण्याशिवाय पर्याय आहे का? अरे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो पण त्याआधी आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. काय होतंय तुला? मला तर विचार करून धाप लागायला लागले. मी तर म्हणतो तू पण माझ्या बरोबर चल. बोल ना काय झालं? असा का पळाला? तू पाहिलं नाहीस ते? ते कोण? अरे बोल ना रे कोण? अरे भूत बघितल्यासारखं पळालंच म्हणून तुझ्या मागे मी पळालो. बोल ना रे कोण? नक्की माहित नाही यार काय होतं पण चित्र विचित्र होतं ते काहीतरी. चित्र विचित्र म्हणजे आपल्याकडे चालत येत होतं यार. आपल्याकडे चालत येत होतं. अरे क्लिअर कट बोल ना मॅडम, मला काही कळत नाही यार. अरे मलाच काही माहित नाही तर तुला काय सांगू यार. सावकार आपल्याकडे बीपी हाय झाला.
आपण इथून निघूया. आपल्याला इथून निघावं लागेल मांड्या. टिकाराम तुला काही होणार नाही. टिकाराम तुला काही होणार नाही. तू थांबलीस का? चल ना. तू बघ ना, मी थांबते इथे. सगळ्यांनी एकमेकांच्या बरोबरीने शोधायचं असं ठरलंय ना आपलं. हो पण काही तुला काही प्रॉब्लेम आहे का माझा? नाही नाही तसं काही नाही आहे. मग चल. आले. सायली थँक्स. कशाबद्दल? तू इथे रियुनियनला आल्याबद्दल. मला वाटलं नव्हतं ऍक्च्युली तू येशील, पण एवढ्या वर्षांनंतर तुला बघून छान वाटलं. विकी आलाय म्हणून आलीस ना? नाही मला माहीतही नव्हतं कोण कोण येणार आहे ते. तुझं अजूनही विकीवर प्रेम आहे की नाही हे तरी माहिती असेल ना तुला. तू कोणावर प्रेम करावंस करू नये हा काही माझा प्रश्न नाहीये. मी काही बोलू शकत नाही त्या बाबतीत. पण मला नाही वाटत अजूनही विकी तुझ्या बाबतीत सिरियस असेल. Seriously? मॅडम आमच्या गावाकडच्या लोकांना ना काटाकुटातनं धावायची सवय असते. तुमचं असं नसते. तुमचं कसं आहे, तुमच्यापेक्षा ना तुमच्या चपलातले नाजूक असतात म्हणून सांगावं लागते. आणि माणसानं खरं आयुष्य. गप ना, काय सारखं तेच तेच बोलतोयस. बिलकुल आवाज काढायचा नाही का? हा जा जा पुढं जा. तेच सांगायलोय. अगं बाई समोर चिखल आहे, सांभाळून पाय टाक. चल. गॉड काय किती घाण आहे हे. मॅडम याला घाण नाही, आमच्यात चिखल म्हणतात. चला. नाही मी आता इथून पुढे नाही येऊ शकणार. हे बघ अनुजे, आपल्याला इथनच पुढे जावं लागणार आहे. तेव्हा चल. यार हणम्या नाही यार, समज मी पाय घसरून पडले तर? माझा हात धरला नाही पडणार. तू चल ना बाबा. ते यार मी तुझा हात जरी धरला ना तरी चालू शकणार नाहीये. तू एक काम कर, तू जा इथून पुढे. मी नाहीये, तू जा. अगं याला काय अर्थ आहे अनुजे? आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय ना नेमकं कोणी आणि कुठं शोधायचंय ते. नेमकं या बाजूला लाभाची बॉडी असेल तर. मला तुझं पट्टय हणम्या, पण प्लीज तू समज. बरं बरं ऐक ऐक, मी काय म्हणतोय, तुला या चिखलाचा इश्यू आहे ना. समजा तुला मी इथनं उचलून पुढं नेलं तर, तुझी हरकत नसेल तर. सो स्वीट ऑफ यू यार. माझी काय हरकत असेल, तू चल, मला चालेल. बार चल.
बघ सांभाळ. जर थांबाला इथं आता इथून पुढे चालत जा. चल चला. थांब बघू. बघूया काय. घाबरू नकोस, मी आहे. हा तर बाबूराव आहे. याला पण कोणी मारलं की काय? ये यार. बघूयात का? हो ये. अरे मी घाबरलो ना. अरे घाबरलो. मामी काय इथं आनंदानं पळत होतो. पण तुम्ही इथं कशाला आलाव? अरे तू इथे काय करतोयस? तुम्ही इथं आल्यापासून इथं काय काय घडतं तुम्हाला माहित आहे ना. आणि परवा रातच्यापासून माझ्या डोळ्याला डोळा नाही म्हणून तर रानातून जरा लोलत पडलो होतो. अरे मग तिकडे जाऊन झोपायचं ना रिसॉर्ट मध्ये. इथं काय? अरे तुम्ही सगळी जरा तिथनं बाहेर पडल्यावर मला काय तिथं थांबवणार आहे का? म्हणून मी रानावाना धरतो. पण इथं पण तुम्ही माझ्या मांगा आलाव. हण्या कोणाशी बोलतोय? ह्याच्याशी बोलण्यात ना अर्थ नाहीये. आपण आपलं काम करू. चल चल चल. ये सावकाश. हे अगं अनुजे, आता ही अनकणची खोली 12 दिवसापासून बंद दिसते. चल बघू. ए हन्म्या, आता तू तिकडे शोधायला जाऊ नको प्लीज. शोधायचं म्हणल्यावर समजाकडे शोधावं लागतंय. चल. ए नको ना यार. ना मी आहे ना. चल ये. सांभाळून खाली बघ. इथं आब्याची बॉडी असेल का? तुम्ही इथं काय करता? हे थांडेल, तू इथं काय करायलायस? आवाज खाली आणि चिपचाप इथं निघायचा. इथं फिरकायचा नाही. ही खोली बंद आहे आणि बंदच राहणार. तुम्हाला जे काही शोधायचं असेल ना तिकडे जाऊन शोधा. पुन्हा इथं फिरकायचं नाही. हा ठीक आहे. चल. वलपटवीन चाल. इथे बघून काही फायदा होईल असं नाही वाटत आहे मला. नाही, मला वाटतं एकदा तो खड्डा नीट बघून घेऊया. काहीतरी क्लू नक्की मिळेल. कदाचित बॉडी कोणी ओढत नेली असेल तर त्याच्या खुणा किंवा पावलांचे ठसे काहीतरी नक्की असेल. कदाचित याच गोष्टी आपल्याला अभयच्या बॉडीपर्यंत पोहोचवू शकतील. मी म्हटलं होतं ना, अशा सिच्युएशन मध्ये तुझं डोकं शार्प चालतं. म्हणून मला तू सोबत हवी होतीस माझ्या. चल बघूया. इन्स्पेक्टर आहे सायली. हायपर नको, शांत राहा.